उत्तर नागपूरच्या प्रश्नांना घेऊन आज आम्ही इथे मोर्चा आणला होता। या मोर्चाचं नेतृत्व मी स्वतः करत होतो। याच्यात प्रामुख्याने आमचे कार्यकारी अध्यक्ष श्रीकांत शिवणकर, आपलं उत्तरचे अध्यक्ष राकेश बोरीकर, दिनेश रोगडे, आमचे तानाजी वनवे साहेब, महिला अध्यक्ष सुनीताताई येरणे यांनी सगळ्यांनी या मोर्चाचं नेतृत्व केलं। आणि जे प्रॉब्लेम उत्तर नागपूरमध्ये होते ते सॉल्व करण्याचं आम्हाला आश्वासन चेअरमन साहेबांनी दिलं। तिथे रोडचा प्रॉब्लेम होता, गटर लाईनचा प्रॉब्लेम होता, अनधिकृत लेआउटचा प्रॉब्लेम होता। जे लेआउट तिथे सँक्शन आहे तिथे डेव्हलपमेंट झालेलं नाही, म्हणून त्याच्याकरता सुद्धा आम्ही आणलं, इथे त्यांना निवेदन दिलं। आणि जे 3000 रुपये NITच्या म्हणजे NITनी घेतलेले आहे ते बहुतेक करून या नागपूरच्या जनतेला माहीत नाही की हे 3000 रुपये कशाकरता घेतले आहे। आज नागपूरच्या जनतेला असं वाटतं की हे 3000 रुपये जे घेतलेले आहेत हे डेव्हलपमेंटचे आहेत, पण त्यांचं म्हणणं असं होतं की हे 3000 रुपये आम्ही SLRला देतो ते मोजणी करण्याकरता वगैरे म्हणून, आणि ते मोजणी करून दिल्यावर 56 रुपये स्क्वेअर फीटप्रमाणे आम्ही त्याचं डेव्हलपमेंट चार्जेस घेतो। आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली की तुम्ही 3000 रुपयाचं सगळ्यात पहिले कशाकरता घेता त्याची तुम्ही रीतसर ॲडव्हर्टाइजमेंट द्या। तर आता येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये पेपरमध्ये ते ॲडव्हर्टाइजमेंट देणार आहेत की आम्ही 3000 रुपये जे अनऑथोराइज प्लॉटवाल्यांकडनं घेतलेले आहे त्यांना आम्ही आता बरोबर काय काय तिथे म्हणजे ते कशाकरता होईल आणि डेव्हलपमेंट करता 56 रुपये चार्जेस घेतील। कारण की तिथं गरीब लोकांचे प्लॉट्स आहेत, 500, 600, 800 स्क्वेअर फीट ते प्लॉट धारक जे आहेत ते मोठ्या घामाच्या पैशानं ते प्लॉट घेतात, तिथे मोलमजुरी करून प्लॉट घेतात। आणि आज जर तिथं घर बांधलं तर NIT म्हणा किंवा कॉर्पोरेशन म्हणा ती तोडायला जातं। म्हणून आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही ताबडतोब याच्यावर काहीतरी तुमचं क्लिअरिफिकेशन द्या जेणेकरून नागपूरच्या जनतेला हे कळेल। आणि नाही मिळाला, सभापतींच्या तुम्ही एवढं लक्षात आणून दिलं तरी नाही मिळाला, मग तुमचं पुढचं पाऊल काय राहील? आमचं पुढचं पाऊल तर माहीतच आहे तुम्हाला काय राहतं। फार किती मोर्चे हे काढून त्यांना करायलाच लावू, हे पुढचं पाऊल तर हे काय विचारायचं कामच नाही। तुम्ही समाधानी आहात सभापती? बिलकुल समाधानी आहे। त्यांनी आश्वासन दिलं की जितक्या महिला आमच्याबरोबर आलेल्या आहेत यांना मी बेघर करणार नाही, हे त्यांचं आश्वासन आहे आणि ते आश्वासन घेऊनच आम्ही इथनं जातो आहे। उत्तर नागपूरच्या काही समस्या होत्या ज्या आज सभापती महोदयांच्या निदर्शनास आणून देण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित गुटाचे प्रशांत पवार असतील, श्रीकांत शिवणकर असतील आणि असंख्य कार्यकर्ता आणि जे पीडित लोक आहे, आज त्यांनी नागपूर सुधार प्रणाच्या कार्यालयामध्ये सभापती महोदयांची भेट घेतली, त्यांना निवेदन दिलेलं आहे आणि आपल्या मागण्या ह्या तात्काळ पूर्ण होतील आहे आणि त्या दृष्टिकोनातून पुढलं पाऊल उचलण्यात जाणार आहे अशी माहिती सभापतींनी या जे निवेदन देणारे आंदोलनकर्ते होते त्यांना दिलेलं आहे। आता बघावं हे लागेल की निवेदन दिल्यानंतर सुद्धा या पीडितांना न्याय मिळतो की पळसाला पानं 3 या उक्तीप्रमाणे नागपूर सुधार प्रणाचं कामकाज चालणार आहे। नागपूर सुधार प्रणाच्या या प्रांगणातून व्हिडिओ जर्नलिस्ट उदयसह संजय मिरे, एच न्यूज नागपुर। अरे वाह, पिकनिक की तैयारी? अब बेटा हम ठहरे डायबिटीज के पेशेंट, इस उम्र में पिकनिक वगैरह तो ना हो पाएगा, ज्यादा बैठने से पैरों में सूजन भी। तो फिर इतनी सारी दवाई क्यों? 90% ऑफ डायबिटिक पेशेंट की शुगर सिर्फ अप्रोप्रिएट डाइट थेरेपी से कंट्रोल की जा सकती है। अच्छा, अब क्या करें? पूरे इंडिया में अप्रोप्रिएट डाइट थेरेपी के 50+ सेंटर्स है, तो आज ही अपनी अपॉइंटमेंट बुक कराएं और डायबिटीज के सोल्यूशन पाएं। आज ही अपने कंफर्मेटरी टेस्ट कराएं सिर्फ एप्रोप्रिएट डाइट थेरेपी से।